नमस्कार. वाल्मिक कराडांची नार्को टेस्ट करा. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुण हत्या होऊन आता जवळजवळ 1 महिना उलटून गेलाय. या संपूर्ण प्रकरणातले जे काही मुख्य आरोपी होते ते सध्या पोलिसांच्या आणि सीआयडीच्या ताब्यात आहेत. मुख्य आरोपी जरी वेगळे असले तरी मागच्या 1 महिन्यात महाराष्ट्रात वाल्मिक कराड हे नाव खूप गाजलं. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी याच वाल्मिक कराडांनी हा संपूर्ण संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचला. त्यामुळे वाल्मिक कराडांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली. तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसानेही वाल्मिक कराडांची नार्को टेस्ट व्हावी, जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल अशी मागणी केली. आता खरं तर ज्या प्रकारे संतोष देशमुखांची निर्गुण हत्या झाली, त्यामुळं जर वाल्मिक कराडांची नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी कुठल्या राज्यकर्त्यांनी केली असेल तर त्यात काहीही चुकीचं नाही. कारण अशा प्रकारचं कृत्य आतापर्यंत जेव्हा जेव्हा आपल्या देशात झालं तेव्हा अनेक प्रकारांमध्ये जे काही मुख्य आरोपी असतात त्यांची नार्को टेस्ट होते. आपण कायम काहीही चुकीचं घडलं किंवा अत्यंत खालच्या पातळीचा आरोप घडला तर कायम नार्को टेस्टची मागणी करतो. पण नेमकं ही नार्को टेस्ट म्हणजे काय आहे? ही नार्को टेस्ट आपण कोणाची करू शकतो? ही नार्को टेस्ट करण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागती? नार्को टेस्ट केल्यावर जो काही आरोपी आहे त्याच्या जीवाला धोका असतो का? नार्को टेस्ट केल्यानंतर आरोपी सत्य बाहेर टाकेलच किंवा सत्य बोलेलच याची काही शाश्वती आहे का? आणि ही नार्को टेस्ट कोण करू शकतं? हे सगळे प्रश्न तुमच्याही डोक्यात असतील, माझ्याही